दरम्यान शिवसेनेनं आधीच आपली भूमिका बदलली आहे, त्यामुळे आता शिवसेना एमआयएम बाबत काय भूमिका घेते बघूया असा टोला फडणवीसांनी शिवसेनेला लगावला। तर एमआयएम आणि भाजपची युती असून सेना एमआयएम सोबत येणार नसल्याचं राऊत म्हणाले। नाही, काय हरकत नाही आहे, त्यांनी जरूर त्यांच्यासोबत जावं, कारण शेवटी ते सगळे एकच आहेत। फायनली भारतीय जनता पक्षाला हरवण्याकरता, पराजित करण्याकरता सगळे एकत्रित येण्याचा प्रयत्न करतात। पण कोणी एकत्रित आलं तरीही भारतातली जनता, महाराष्ट्रातली जनता ही मोदीजींच्या मागे आहे आणि ती भारतीय जनता पक्षालाच निवडून देईल। फक्त आता या सगळ्या अलायन्समध्ये शिवसेना काय करणार याच्याकडे आमचं लक्ष असेल। शिवसेनेने आता हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या ऐवजी जनाब बाळासाहेब ठाकरे स्वीकारलेला आहे आणि अजांची स्पर्धा वगैरे चालली आहे, त्याचा परिणाम आहे का बघू। एमआयएम आणि भारतीय जनता पक्षाची छुपी युती आहे, ही तुम्ही उत्तर प्रदेशमध्ये पाहिलेलं आहे, बंगालमध्येही पाहिलं आहे। त्यामुळे जे आधीच भारतीय जनता पक्षाबरोबर छुप्या युतीमध्ये काम करत आहेत त्यांच्याबरोबर महाविकास आघाडीचा कुठलाही संबंध येऊ शकत नाही।